अवलंबून राहायचं नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढते. तर व्हिडिओ करण्याचा अर्थ असा नाही की मला काही काम नाही आहे, मी काही करू शकत नाही. लोक किती सहजासहजी बोलतात ना की हिला काही काम नाही म्हणताना व्हिडिओ बनवत असेल, पण खरं व्हिडिओ बनवण्याचं कारण काय ते तुम्हाला तर माहीतच आहे. आणि असं नाही की मला काही काम नाही, मला पण खूप काम असतात. माझी तर लहान बेबी आहे, त्याच्यामुळे माझं खूप काम असते. पण तरीही त्यातनं वेळ काढून मी व्हिडिओ बनवते का, तर त्याला मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे, मला कोणावरती अवलंबून राहायचं नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढते. तर व्हिडिओ करण्याचा अर्थ असा नाही की मला काही काम नाही आहे, मी काही करू शकत नाही, किंवा उगाचच खोयावाने कशी पण उगाच व्हिडिओ काढत बसते, हिला काय कळतच नाही. तर असं काही नाही आहे. मला पण व्हिडिओ बनवायचे आहेत म्हटल्यावर काहीतरी मला पण त्याच्यासाठी पण कष्ट घ्यायला लागतात, की नुसता उचलला कॅमेरा आणि चालू केला व्हिडिओ आणि झाला, व्हिडिओ टाकला, अपलोड केला, पोस्ट केला आणि त्याच्यानंतर मग लगेच व्ह्यूज आले आणि लगेच त्याला हे केलं. तसं नाही आहे. मला पण आधी वेळ काढून एकतर व्हिडिओ बनवावा लागतो, त्याच्यानंतर त्या व्हिडिओ केलेलं त्याला मला एडिटिंग करावं लागतं. एडिटिंग करायला तर किती वेळ जातो मला, तरी पण मी त्यातनं वेळ काढून कसं तरी एडिटिंग करते. एडिटिंग करून झालं की परत त्याला पोस्ट करायला लागतं. पोस्ट करताना पण खूप अडचणी येतात. कधी नेट स्लो असतं किंवा कधी रेंजचा प्रॉब्लेम असतो, कधी काय आणखी असतं. तर मला असं करत करत व्हिडिओ पोस्ट करायला लागतात. आणि कोण पण येताना म्हणतं की हिला काही काम नाही म्हणताना ही व्हिडिओ करत बसत्या. तर तसं नाही आहे. तर समजून घ्या, व्हिडिओ काढणं म्हणजे काही टाईमपास नाही आहे माझ्यासाठी. व्हिडिओ काढणं म्हणजे माझ्यासाठी काहीतरी एक स्वप्न आहे. मला पुढं जाऊन काहीतरी व्हायचं आहे, त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढते ना. तर मी हर्षदा आणि मी एक हाऊसवाईफ आहे. तर मी कोल्हापूरच्या एका लहानशा छोट्याशा गावामध्ये राहते. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच मोटिव्ह आहे की मला इंडिपेंडंट बनायचं आहे. मला कोणावरही अवलंबून राहायचं आहे ना, आईबापांवर ना किंवा नवऱ्यावर ना, की पुढं जाऊन मुलांच्यावर. त्याच्यामुळे मी माझं काहीतरी नवीन जर्नी स्टार्ट करते. प्लीज मला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.